तर तिकडे पुण्याच्या आंबेगावमध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। खडकी पिंपळगाव परिसरामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय। केळी बागा वादळामुळे पूर्णपणे जमीनदोस्त झालाय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। राज्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी सुरू झालेली आणि याच वादळी वाऱ्याने खरं तर शेतकऱ्याने मोठ्या मेहनतीने केळी पीक उभं केलं होतं आणि खरं तर या अक्षरशः त्यांच्या या बागेवरती पाणी फिरलेलं पाहायला मिळतं। अक्षरशः ह्या वाऱ्याचा वेग इतका मोठा होता की हातातोंडाशी आलेला हा खरं तर केळी बाग आहे ती खरं तर जमीनदोस्त होताना पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे अक्षरशः या आशेवरती पाणी फिरले। आपल्यासोबत काही शेतकरी काय सांगाल, काय परिस्थिती होती? पावसापेक्षा वादळ मोठं होतं आणि ह्या वादळाने आज जी शेतामध्ये पिकं आहेत त्याच्यामध्ये आता आपण दाखवतोय केळी, आज कितीतरी लाखो रुपयाचं हे नुकसान झालेलं आहे। केळीची झाडं ही परत उभी 99% राहणारच नाही, त्याची ती तळापासून खाली पडलेली आहेत। त्याचप्रमाणे केळीचं नुकसान झालंय, शेडनेटचं नुकसान झालंय, ऊस सुद्धा खालोखाल पडलाय, तरकारी पिकाचं नुकसान झालंय। आणि आज ह्या खडकी गावामध्ये ह्या परिसरामध्ये जो काही पाऊस झालेला आहे याच्यामध्ये 100% शेतकऱ्याचं जे 2 रुपये त्यांच्या हातामध्ये येणार होते ते 2 रुपये आता कुठल्या परिस्थितीत येणार अशी काळजी त्या ठिकाणी लागलेली आहे। आणि पूर्णपणे जी पिकं आहेत ती गेलेली आहे। आज जर शेतकऱ्याला प्रामाणिकपणे मदत झाली तरच हा शेतकरी तग धरू शकेल, आम्ही मंडळी तग धरू शकू अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे। सर्व पिकांचं जमीन उद्ध्वस्त झालेली आहे। तोंडाशी आलेला घास आज हिसकावून घेतलेला आहे। यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर मोठं आमचं आज नुकसान झालेलं आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।